पाहतोय की सर्व आंदोलन जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, पोलिसांकडून डिटेन केले जाते आणि त्यांना बळाचा देखील वापर होतोय. परवा आपण बघितलं असेल शिवाजी पार्कला, छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा अर्थात सगळे तिथे आले होते. एका पूर्ण आपण पाहतोय एका ठिकाणी सगळे आले होते आणि मोठं आंदोलन झालं. काल आणि आज अनेक वेगळ्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आंदोलनं झालेली आहेत. काही विद्यार्थी होते, कॉलेजमधले असतील, काही शाळेतले होते, काही मायनर्स होते. काल शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला, माहीम पोलीस स्टेशनला त्यांना इलिगली डिटेन केलं होतं. लगेच आमची टीम जाऊन पळून तिथे मदत करून आलेली आहे, धावून गेली होती. आज देखील जसं आम्हाला कळलं तसं इथे वरळीला आमचा पूर्ण विभाग आलेला होता. मग आमचे सागर देवरे ॲडव्होकेट असतील, बाकी सगळेच मंडळी इथे आशिजींपासून सगळे आले. आणि अर्थात आत्ता सगळ्यांना सोडलेलं आहे. मी सगळ्यांना हीच विनंती करेन की आपण जिथे जिथे प्रोटेस्ट करतात, आंदोलन करतात, तसंच शांततापूर्व आंदोलन करत राहा. या देशासाठी आंदोलन आहे. आणि हे करत असताना आज जी आम्ही ईमेल हेल्पलाईन सुरू केलेली आहे, शिवसेना UBT@gmail.com, त्याच्यावर आपण जर आम्हाला संपर्क साधला तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ. संपूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात होणारे असे आंदोलनं. आणि आपण पाहता ही जी ठिणगी पडलेली आहे, सोनम वांगचूक असतील, अभिजित दिपके असतील, यांनी जी एक क्रांतीची ठिणगी सगळीकडे त्यांच्यामुळे पडलेली आहे. ही क्रांती शैक्षणिक क्रांती आहेच, पण देशात अच्छे दिन आणण्यासाठी, खेचून आणण्यासाठी आता हे सुरू झालेलं आहे. भाजपचे नेते एकीकडे या तरुणांची ती दहशतवाद्यांची करतात, ते किती पास आहेत ते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आधी शेतकरी कामगार पक्षात वगैरे होते, आता ज्या पक्षात गेलेत भाजप, ते शेतकऱ्यांना पण, म्हणजे आपलं अन्नदाता, त्यांची पण तुलना दहशतवाद्यांबरोबर करतात. मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपला शिक्षणाशी काही संबंध नाही आहे. ज्या मंत्र्यांची मुलं आहेत ते परदेशी शिकतात आणि इकडचे सगळे तरुण हे असेच अडकले पाहिजे, ते भाजपचं स्वप्न आहे. तुम्ही लीगल हेल्पलाईन सुरू केली असं म्हणतात, पण जी लीगल मंडळी तुमच्या टीमकडून युवा सेनेची पोलिसांना भेटायला जाते, त्यांना आतच जाऊ दिलं नाही, जात नाही. आताही ते सगळे बाहेर नाही, आता सगळ्यांना सोडून बाहेर आलेत. नाही, पण त्याआधी अरे सगळ्यांना सोडून बाहेर आलेत. सागर देवरे वगैरे आतच होते. तुमचं फॉग आलाय कॅमेऱ्यावर. राहुल गांधी अर्थात त्यांना डिटेन करणारच, कारण आपण पाहिलं असेल ते देखील एक बुलंद आवाज म्हणून तिथे उभे राहिलेत. आज राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, उत्स्फूर्तपणे पुन्हा एकदा पार्लमेंटकडून, संसद भवनाकडून प्रधानमंत्री महोदयांच्या घरी चालत गेले. त्यांना हेच पाहिजे ना की प्रधानमंत्र्यांनी बोलावं. गेले 20 दिवस एवढं मोठं आंदोलन चालू आहे. प्रधानमंत्री महोदय जागतिक पातळीवर वेगळे अवॉर्ड तयार करून त्या देशांमध्ये जात आहेत. पण सोनम वांगचूक, ज्यांना एकदा प्रधानमंत्र्यांनीच त्यांची प्रशंसा केली होती, ज्या सोनम वांगचूक यांनी देशाच्या जवानांसाठी 16 टेंट्स उभारले होते, त्याच सोनम वांगचूकला तुम्ही उचलून हॉस्पिटलमध्ये नेता आणि अटकेत टाकता. प्रधानमंत्री बोलायला तयार नाही आहेत. आज 20 स्टुडंट्सनी आपण पाहिलं असेल गेल्या महिन्यामध्ये नीटनंतर आत्महत्या केली. प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत. काल आंदोलन भयानकपणे चिरडलं, जणू काही चायनामध्ये तियानमेन स्क्वेअर वगैरे असेल तसं चिरडलं. प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत. प्रधानमंत्र्यांनी बोलावं ही सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच सगळेच करतात ना. उद्धव ठाकरे सुद्धा हो, दिल्लीला रवाना झालेत. उद्या ते तिकडे भेट देणार. आज पण अभिजित दिपकेला भेट देणार, उद्या पण देणार. ज्या पद्धतीने डिटेन सुरू आहे आता, तर अखेर खासदारांना आणि विरोधी पक्षांना सुद्धा डिटेन केलं. नक्कीच प्रधानमंत्री मोदींचं जिथे घर आहे, अदानी कल्याण मार्ग नाही, काय लोक कल्याण मार्ग, पण लोक कल्याण मार्ग तर वाटत नाही, लोकांचं कल्याण वाटत नाही. आणि हेच जर असेल, जर लोकांना भेटायला किंवा देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला भेटायला प्रधानमंत्री महोदय तयार नसतील, तर मग कोणाला भेटता तुम्ही? नवाज शरीफला? 25 दिवस झालेले आहेत. आम्ही जिथे आपण पाहताय, काल पण कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जिथे आंदोलनं झाली, अनेक ठिकाणी कुठचंही राजकीय रूप न देता बिना झेंड्याचे वगैरे आम्ही तिथे गेलेलो आहे आणि आंदोलनं बसलेलो आहे. अर्थात सगळ्यांनाच हे एकत्र येऊन देशासाठी करायला लागणार आहे. सर, आप इस समय जो है बड़ी स्टेशन में आए हैं, कई बच्चों को जो है यहाँ लाया गया था, क्या कुछ बातचीत हुई? कल भी और आज भी बहुत सारे विद्यार्थियों को, बहुत सारे बच्चों को डिटेन किया गया था. कल तो इलीगली डिटेन किया गया था, आज भी एक आंदोलन से पकड़ा गया. लेकिन हमारी जो लीगल टीम है, हमारे जो शिवसैनिक है, वो सारे आके इनको अभी डिटेंशन से बाहर निकाले हैं. यही बात है कि सरकार ये आंदोलन कितना हिंसक करती है. ये आप देख रहे हो, शायद पहली बार ऐसे हो रहा है कि आंदोलन पीसफुल है लेकिन सरकार हिंसक है. और यही हम पूछ रहे हैं कि ये बच्चों की गलती क्या है. कोई एक अच्छी एजुकेशन सिस्टम चाहना, ये उनकी गलती है. आदित्य जी, जब हम और आप इस समय बात कर रहे हैं मुंबई में, ठीक उसी समय राहुल गांधी को डिटेन किया गया है. जब वो प्रधानमंत्री आवास के बाहर प्रदर्शन दे रहे थे, अखिलेश यादव भी इस समय वहीं बिल्कुल, क्योंकि प्रधानमंत्री आवास के बाहर नेता विपक्ष आंदोलन कर रहे हैं और नेता विपक्ष देश की आवाज़ उठा रहे हैं.
प्रधानमंत्री महोदय को दुनिया भर के अगर अवार्ड दे तो वो आएंगे, लेकिन अगर नेता विपक्ष बाहर आंदोलन करेंगे देश हित में तो वो मिलने नहीं आएंगे, इसलिए तो पुलिस वहाँ हिंसक बन रही है। उद्धव जी भी जो है वो दिल्ली के लिए निकले हैं, क्या मैसेज आप लोग महाराष्ट्र से बिल्कुल लेकर जाएंगे? सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, सारे युवा युवती जो बैठे हैं वहाँ, उनके साथ हम हैं, पहले से ही साथ रहे और आज भी देख रहे हो देश की आवाज़ में हमारी भी आवाज़ है। सत्ता पक्ष ये कह रहे नाही, मला वाटतं प्रत्येक जण वेगळं वेगळं काय काय करत आहे, त्यांचा अजून कोणाचाही संपर्क झालेला नाही, पण एक आहे आमचं आंदोलन आम्ही आपण पाहताय शांततापूर्व आणि सगळीकडे जसं युवा पुढे येतोय तसं आहे, आम्ही कुठचाही राजकीय रंग देत नाही आणि मला ते फार महत्त्वाचं आहे, त्यांनी पण ते करावं आंदोलन, तसं काही प्रॉब्लेम नाही। आदित्य जी, सत्ता पक्ष का ये कहना है कि जो प्रोटेस्ट है वो शांतिपूर्ण तरीके से चल रहा था, अगर विपक्ष राजनीतिक रोटियां नहीं सेकता तो लाठीचार्ज और आंसू गैस के गोले नहीं छोड़े जाते। बिल्कुल, और ऐसी आवाज़ जहाँ जहाँ आपको भाजपा किसी तकलीफ में आते हुए देखते हैं, भाजपा को जवाब नहीं है तो बोलते राजनीति मत करो, जैसे कल ही कहा है अभी चंदा चोरी पे राजनीति मत करो, सुप्रीम कोर्ट ने कहा है। यानी यही बात है ना कि अगर सवाल पूछे हम तो राजनीति मत करो, लेकिन आप भाजपा जब विपक्ष में था हमने देखा, हम उनके साथ थे, किस किस बातों पे उन्होंने राजनीति की है, कौन सी बातों पे राजनीति की है। यहाँ अटैक चालू है तो भी यहाँ आके प्रेस स्टेटमेंट देके गए थे 26/11 को, तब वो राजनीति नहीं थी। आदित्य, ये जो पूरा मुहिम है वो शुरू हुई है सुप्रीम कोर्ट के एक जज के बयान के बाद से। बिल्कुल, आप लोगों ने मूव किया है, 6 सांसदों के ने जो पक्ष परिवर्तन किया उसको लेकर सुप्रीम कोर्ट आप गए, क्या भरोसा है अभी भी? भरोसा अभी तारीख पे तो है ही, कभी ना कभी अगली तारीख मिल जाएगी, ये पूरा भरोसा है। अगली तारीख पे भरोसा जता रहे हैं, लेकिन इसी उम्मीद मैं के आपको साथ- यही बात कहता हूँ। इसी उम्मीद के साथ लोकसभा स्पीकर से भी आदित्य जी आपके बिल्कुल, हमने लोग मिले जो थे। फाइल किया है आज भी पिटिशन, कल भी हमें कहा गया अर्जेंसी का है, एक ही बात है कि यही बात अर्जेंसी की है, अगर कॉन्स्टिट्यूशनल केसेस जल्द से जल्द ना लगाए जाए, जल्द से जल्द ना सुने जाए तो देश के रूल ऑफ लॉ में, देश की जस्टिस सिस्टम में कोई विश्वास नहीं रखेगा। आप तो देख रहे हो जो युवा रास्ते पे आए वो इसी वजह से आए ना कि किसने उनको कॉकरोच कहा, तो क्यों कहने की जरूरत थी। और आज आप देख रहे हो कॉकरोच की ताकत क्या है। या सगळ्यात हे आंदोलन सुरू आहे, पण या सगळ्यात राम रक्षा जो आहे तो पण आहे आमचा, रखडला जातोय नाही का? बिलकुल नाही, तो पण आमचा आहे आणि ते देखील आंदोलन पुढच्या 15 दिवसात वेगळ्या शहरात होणार आहे। रामरक्षेचं आंदोलन आमचं सुरूच आहे, कारण आमच्या देशात राम मंदिरावरनं ज्यांनी राजकारण केलं, ज्या भाजपनी राजकारण केलं, त्याच भाजपनी रामाच्या डोनेशन बॉक्समधून, राम मंदिराच्या डोनेशन बॉक्समधून हे चोरलेलं आहे। रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे आज जो तरुण उतरलेला आहे त्यांच्याशी चर्चा तर करायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।